वळसंग येथे अजित पवार यांच्या निधनामुळे काँग्रेस उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ टाळत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। महाविकास आघाडीच्या वळसंग जिल्हा परिषद गट आणि होडगी गणातील पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आला आणि अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून प्रचार शुभारंभाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे। बुधवारी जिल्हा परिषदेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार युनुस कांबळे आणि होडगी पंचायत समिती गणातील उमेदवार श्रेया पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा नियोजित कार्यक्रम ठेवण्यात आला होता। मात्र सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच सदरहू कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे आणि प्रचाराच्या शुभारंभाऐवजी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य असीम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दत्ता घोडके यांनी अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली। सकाळी प्रचारासाठी जेव्हा विमानानं ते प्रवास करत होते, विमान लँड व्हायच्याच आधी विमानाचा स्फोट झाला आणि याच्यामध्ये आदरणीय दादांचं अपघाती निधन झालं। अतिशय वेदना महाराष्ट्राला वर कोसळलेल्या आहेत। अतिशय मोठा डोंगर ह्या महाराष्ट्र राज्यावर आणि युवकांच्या याच्यावर कार्यकर्त्यावर कोसळलेला आहे। ज्या पवार घराण्याबरोबर राजकारण केले आमच्या घरामध्ये 2 पिढ्या, असा नेता होता, निर्भीड बोलणारा, पण कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारणारा नेतृत्व आज महाराष्ट्रातून गेलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचं डोंगर कोसळत असताना आत्ताच असीम शेख सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला, शोकसभा घेऊन आपण निवडणुकीचा प्रचाराचा नारळ पुढे ढकलण्याचं ठरवलं। सगळ्यांनी सहकार्य केलं। अशा पद्धतीनं असा नेता होणे नाही। फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे जनक, ज्या माणसाला आत्ताच आमचे केदारी सर यांनी सांगितलं की शब्द सुद्धा अपुरे पडत आहेत आणि मनातून शब्द सुद्धा निघत नाहीत, इतक्या मनाला वेदना देणारा एक नेता, जो फक्त राजकारणात नाही, राजकारणात असू दे, औद्योगिक असू दे, शेतकऱ्यांसाठी असू दे किंवा शिक्षणासाठी असू दे, या सगळ्यामध्ये भरीव असं योगदान महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जे विकसित राज्य करण्याचं, आज पूर्ण देशामध्ये विकसित राज्य म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये बहुमोल असं वाटा आदरणीय अजितदादा पवार यांचं होतं। मनाला सकाळी सकाळी इतक्या वेदना झाल्या की दादा आज महाराष्ट्राला सोडून गेले, तो भविष्यामध्ये असा नेता आपल्यामध्ये येणार नाही, ही सगळी सल आमच्या समस्त होडगी ग्रामस्थांना आहे, असं मी होडगी ग्रामस्थाच्या वतीनं आणि होडगीकरांच्या वतीनं आदरणीय अजितदादा पवार यांना मनपूर्वक त्यांना श्रद्धांजली देतो आणि थांबतो। या प्रसंगी काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष हरीश पाटील, वळसंग जिल्हा परिषद गटाचे उमेदवार युनुस कांबळे, होडगी पंचायत समिती गणाचे उमेदवार श्रेया पाटील, राजेंद्र गंगदे, शिवसेनेचे गंगाराम चौगुले, ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ गंगदे, प्रकाश पटणे, रफिक पिरजादे, शिवराज पाटील, विठ्ठल लांडगे, केदार गंगदे, विनोद पाटील यांच्यासह बहुसंख्य नागरिक आदी उपस्थित होते।